जिज्ञासा गुरुकुलममध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज तुम्ही इथे DMIT टेस्ट करण्यासाठी आलेले आहात शौर्यची, त्याची आता 10th झालेली आहे। तर तुम्हाला काय अपेक्षित होतं आणि DMIT टेस्टने तुम्हाला काय दिलं आणि इथून पुढे तुम्ही ही टेस्ट कुणाला सजेस्ट कराल का, किंवा तुमचा आजचा एकंदरीत एक्सपिरियन्स सांगाल? नमस्कार, मी नीता खोले। मला एका बिझनेस ग्रुपवरून मॅडमच्या ह्या टेस्टबद्दल कळलं आणि ॲक्च्युली मी मुलाच्या बाबतीत कन्फ्यूज होते की त्याला नक्की त्याचे लायकिंग्स काय आहेत आणि त्याला काय करायचं आहे किंवा कोणती साईड घेतली तर तो चांगलं करिअर करू शकेल। तर ह्या बाबतीत मला या टेस्टचं मार्गदर्शन मिळालं। तर मी ही टेस्ट करून घेतली आणि खूप चांगल्या गोष्टी क्लिअर झाल्या माझ्या की त्याचा स्ट्रॉंग एरिया कोणता आहे, वीक एरिया कोणता आहे, कोणत्या एरियाजमध्ये तो चांगलं करिअर करू शकतो, किंवा त्याला कॉमर्सला घालावं का आर्ट्सला घालावं का सायन्सला घालावं, किंवा त्याचं कुठं करिअर चांगलं घडू शकतं हे मला क्लिअर झालं आणि मी या टेस्टच्या बाबतीत खूप सॅटिस्फाईड आहे। ॲक्च्युली सगळे कन्फ्युजन दूर झालेत असं म्हणायला हरकत नाही। तर मॅडमनी खूप छान सगळं एक्सप्लेन केलं, आमचेही प्रश्न त्यांनी सगळ्या चांगले उत्तरं दिली, आम्ही सॅटिस्फाईड झालो की आता कशावर आपल्याला फोकस केला पाहिजे हे आम्हाला समजलं। तर ही टेस्ट जरूर ज्यांना खरंच असं कन्फ्युजन आहे की आपल्या मुलाची कॅपॅसिटी काय आहे आणि तो काय करू शकतो, किंवा त्याचे स्ट्रॉंग पॉइंट्स कोणते आहेत आणि वीक पॉइंट्स कोणते आहेत, तर ह्यासाठी मी तर म्हणे 10वीच्या आधी केली तर अजून चांगलं। आम्हाला खरं तर उशीर झाला असं म्हणायला हरकत नाही, पण ठीक आहे। तर हे आपल्याला लवकर कळून जातं की आपलं मूल कोणत्या स्ट्रॉंग म्हणजे कुठल्या स्ट्रेंथ आहेत आपल्या मुलाच्या, तर आपण त्याच्यावर वर्कआउट करू शकतो। तर तुम्ही नक्की टेस्ट मॅडमकडनं करून घ्या, त्या खूप छान एक्सप्लेन करतात सगळं आणि खूप छान वेळ देतात आपल्याला, क्वालिटी टाइम देतात। त्यांचं एक्सप्लेनेशन पण खूप छान आहे, पद्धत खूप छान आहे सांगण्याची। तर जरूर सगळ्यांनी ही टेस्ट करून घ्यावी आपल्या मुलांची, कारण खूप करिअर ऑप्शन्स असल्यामुळे कन्फ्युजनही तितकेच वाढलेले आहेत, पेरेंट्सचे पण आणि मुलांचे पण। सो ते क्लिअर होतील तुम्हाला। थँक्यू सो मच।